नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर यूट्यूब चॅनल फेसबुक पेजमध्ये. तर मित्रांनो, आज आपण वाल किंवा टोमॅटो पिकामध्ये जी तारकाठी करतो ते कशा पद्धतीने करायला पाहिजे. कारण मजुरीचे दर बघायला गेलो तुम्ही तर उत्तर जे घेणारे लोक आहेत, म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामं करतात, त्यांचं तुम्ही पहा 7,000, 6,500, 6,000 रुपये प्रति एकर याप्रमाणे ते पैसे घेतात. का तर आपल्याला काठी करता येत नाही म्हणून. काठी करण्याची सोपी जी पद्धत आहे, जी की आपण कैची सिस्टम म्हणतो, त्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण काठी करू शकतो आणि त्या कैची सिस्टमचा आपल्याला काय फायदा होतो. थोडीशी काठी एक्स्ट्रा लागते, पण मजबूती प्लॉटला चांगली आल्यामुळं आपली काठी पण खराब होत नाही आणि प्लॉट पडण्याची पण भीती राहत नाही. या संदर्भातच आपण सविस्तर मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही बघू शकता हे संपूर्ण मित्रांनो 2 एकरचं क्षेत्र आहे. त्याच्यावरती एक 15 गुंठ्याचा ब्लॉक आहे. हे आपण 8 फुटाची 2 लाईनमध्ये 8 फूट अंतर ठेवलेलं आहे. 4 फुटावर सरी सोडलेली होती. एका बेडवर आपण वालाची लागवड आहे, दुसरा बेड पत्तागोबी आहे, तिसरा बेड परत वाल लागवड आहे. या पद्धतीने आपण नियोजन केलं आहे. पत्तागोबी करण्यामागचा आपला एकच उद्देश आहे मित्रांनो, की आपला जो काय तारकाठीसाठी होणारा किंवा मजुराचा जो काही खर्च आहे तो खर्च निघून जावा, या हिशोबाने आपलं नियोजन आहे. तर महत्त्वाचा विषय, तुम्ही म्हणताल प्लॉटमध्ये गवत भरपूर दिसते. आता मित्रांनो, शेत आहे म्हणलं गवत होणार असतं, तर थोडंसं पावसाच्या ह्याच्यामुळं किंवा बाकीच्या मॅनेजमेंटमुळे आपल्याला गवत नियंत्रण करणं तर थोडंसं अवघड झालं. प्लॉटची बांधणी सुद्धा बघू शकता, आपली बांधायला सुद्धा थोडंसं लेट झाले. असो, आपण काळजीपूर्वक बांधणी करून घेणार आहोत. बांधणी करण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्या संदर्भात पण सविस्तर आपण माहिती पुढल्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आजचा व्हिडिओ आपला कैची संदर्भात आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपण अशा कैच्या करत गेलेलो आहोत. तर कैची करताना मित्रांनो काय महत्त्वाचा विषय असतो, की आडे जर प्रॉपर व्यवस्थित तुम्ही घेतले तर तार आपली व्यवस्थित राहते आणि काठी उपसण्याची भीती राहत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपण कैची केलेली आहे. तार घेताना कशा पद्धतीने घ्यायची तुम्ही या ठिकाणी बघू शकता. काठीला आपले मित्रांनो 4 आडे बसतात. बरेच जण 3 आडे मारतात, पण काठी निसरण्याची भीती असते, त्याच्यामुळे 4 आडे घ्यायचे. तुम्ही बघू शकता 8 अंक तयार व्हायला पाहिजे. म्हणजे 2 वेळा जर आपण तार फिरवली तर 8 अंक बरोबर तयार होतो. तर या पद्धतीने आपल्याला तार तंग करून घ्यायची असते, जेणेकरून काठी एकमेकाला एकजीव झाली पाहिजे आणि इकडे इकडे सटकली नाही पाहिजे. आणि दुसरे जे म्हणलं तुम्हाला काठी खराब होत नाही, त्याच्या मागचं कारण मित्रांनो, काठी आपण फक्त जमिनीवर टेकवलेली असते. एका काठी आपण जमिनीमध्ये दाबत नाहीत, आड्यामध्ये तंग होऊन जाते. दोन्ही साईडनं आपण खुट्या मारलेल्या आहेत. जवळपास 3 फुटाचे लोखंडी 16 mm चे बार आहेत मित्रांनो, त्याचे आपण पारा करून टाकलेले आहेत. ते कशा पद्धतीने त्याचा पण संदर्भात आपलं पुढे मार्गदर्शन राहणार आहे. तर तुम्ही म्हणत असताना या चष्मा घालून म्हणजे गॉगल घालून तार का ओढतोय, तर मित्रांनो काय आहे, जे ताराचा जे काही हे असतोय किंवा काठीचा जो भाग आहे ना, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. हे करताना ह्याला जी काय थोडीफार माती लागलेली धूळ डोळ्यात उडते मित्रांनो, त्रास करायला चालू असतं, ऊन त्रास करतं. त्यामुळे आपल्याला प्रॉपर चष्मा घालणं आवश्यक आहे. हातामध्ये हँडग्लोव्हचा वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून तार आपल्याला हाताला काचत नाही मित्रांनो. आडा देत चालायचा आहे. 2 तारामध्ये जो 5 16 फुटाचा गॅप दिला आहे बघू शकता. या पद्धतीने तुम्ही 16 फुटाचं अंतर 2 डेंग्यामध्ये आपण दिलेले आहे, ज्याला किंवा आपण कैची म्हणतो. याच्यामध्ये आपण एक सपोर्टिव्ह लाकूड, जे काही छोटं लाकूड येतं ना भेसळमध्ये, भेसळ कशा पद्धतीची असते या संदर्भात पण आपण तुम्हाला सांगणारच आहोत. काठ्या ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्याच्यामुळे काही प्रमाणात बारीक काटे निघतात मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता छोट्या छोट्या काठ्या निघालेल्या आहेत. ह्या काट्याचा वापर हे आपण सेंटरला एक टेकन देण्यासाठी करणार आहोत. तर 2.25 एकरची तार आपण 4,500 रुपयाच्या लेबरमध्ये केलेली मित्रांनो. आपली मित्र कंपनी जी काय होती त्यांनाच रोजंदारीनं आपण आपल्या शेतामध्ये घेतलं. मोफत काम आपण कोणाकडनं करून घेत नाहीत. त्यांच्याकडनं आपण हे स्ट्रक्चर 2 दिवसात उभा करून घेतलेलं आहे मित्रांनो. पुडी पाणी खाण्यापिण्याचा जे काही थोडाफार खर्च आहे, ह्या खर्च सगळं आपण 4,500 रुपयापर्यंत त्यात खर्च झाला. 7,000 रुपये प्रति एकर याप्रमाणे आपल्याला स्ट्रक्चर करायला उत्तम मागितलेलं होतं. तर 14,000 रुपये आपले गेले असते. 9,500 रुपये आपला याच्यामध्ये फायदा झालेला आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की आपण 3 आडे घ्यायला पाहिजे का 2 आडे घ्यायला पाहिजे. आता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एक बेडच केला आपण. बाकीचे सर्व बेड आपले 4 आड्याचे केलेले आहेत. हा एकच बेड आपला असा आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 2 आडे दिसतंय, आणि त्याच्या बाजूचा जो हे आहे या ठिकाणी बघू शकता सिंगल आडा आहे आपला एक. तर यामधनं काय होतं मित्रांनो, बांबू सटकण्याची भीती असते. मग त्यामुळे आपल्याला हा जर तार आपण असं बाजून फिरवली जर वापस घेऊन इकडे समोर काढली तर या ठिकाणी एक आडा तयार होतो, जेणेकरून बांबू आपला पॅक राहतो, स्ट्रक्चर हलत नाही. महत्त्वाचा हाच विषय असतो मित्रांनो. बरेच जण काय करतात, तार जास्त लागते किंवा आडा घ्यायला त्रास होतोय म्हणून बरेच जण काळजीपूर्वक असं पाहत नाहीत. मग त्या ठिकाणी त्यांचं स्ट्रक्चर पडण्याची भीती असते. आपण 12 गेजची मित्रांनो तार वापरले. बरेच जण म्हणतात की तार फिरायला थोडी त्रास करते मित्रांनो, पण तार मजबूत राहते. 16 गेज आणि 14 गेजची अडचण काय मित्रांनो, तर ते तार तुटण्याची भीती असते. कारण आपलं रनिंग फूट जास्त आहे. तुम्ही रनिंग फूट जर बघायला गेले तर आपलं ह्या दिशेवरून त्या दिशेपर्यंत जवळपास आपलं 400 फुटाचं अंतर आहे. 400 फूट अंतर खूप जास्त होते. आपण 200 फुटावर स्ट्रक्चर का तयार करून त्याला फिटिंग व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. पण अडचण काय मित्रांनो, मशागतीमध्ये किंवा बाकीच्या नियोजनामध्ये आपल्याला अडचण होत असल्यामुळे आपण 400 फुटाचं अंतर धरलेलं आहे, जेणेकरून आपण दोन्ही साईडनं व्यवस्थित त्या खुट्या मारून त्याचं पॅकिंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे.
आणि 12 गेजची तार वापरल्यामुळे आपल्याला कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही. थोडंसं वजनामध्ये तार जास्त बसते, पैसे थोडे जास्त जातात, पण ताराची मजबूती चांगली आहे. टाटाची आपण तार घेतलेली आहे, ज्याची 5 वर्षाची गॅरंटी दिलेली आहे मित्रांनो. 145 रुपये किलोनं आपल्याला तार पडले. पूर्ण प्लॉटला आपल्याला 1.5 क्विंटल तार लागलेली आहे. आणि 4 आड्याचं जे मित्रांनो म्हणलो तुम्हाला मी, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय कशा पद्धतीने घ्यायचे आणि ते घेतल्यानंतर अशा पद्धतीने हे तयार होतं मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता 2 आडे आहेत, या ठिकाणी बघू शकता 2 आडे आहेत. असे 4 आडे आल्यामुळे आपली काठी फिक्स राहते, मजबूती चांगली येते आणि स्ट्रक्चर आपलं मजबूत राहिल्यामुळे आपल्याला कुठल्याच गोष्टीची अडचण होत नाही मित्रांनो. नंतर हे जर स्ट्रक्चर आपलं पडलं तर ओढणं खूप अवघड होऊन बसेल मित्रांनो, कारण ट्रॅक्टरनं ओढलं नाही तर माणसाला जरी ओढलं तर हे तार परत पहिल्यासारखी होत नाही आणि पिकाचं आपलं नुकसान व्हायला चालू करतं, मालाची क्वालिटी पूर्ण डाऊन व्हायला चालू करते. त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वकरित्या लेबर असेल किंवा आपण वैयक्तिक तार ओढत असतो तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटचं आयुष्य चांगलं राहिलं पाहिजे, जास्त दिवस आपला प्लॉट चालला पाहिजे. तर याच्या समोरचा व्हिडिओ जो आहे तो आपला बांधणी संदर्भात राहील. हे बघू शकता, या साईड आपण बांधणी करून घेतलेली, या साईड आपली बांधायची राहिलेली. बांधणी करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, त्याला जे का फास बसतो ते कशा पद्धतीने बसतो आणि लेबर गडबड कशी करतं या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये आपण सुतळी वापरायची का नायलॉन वापरायचं आणि बांधण्याची पद्धत नेमकी कशी असायला पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती आपली पुढल्या व्हिडिओमध्ये असेल. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावानं लोगो येत आहे, त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता. धन्यवाद.